पहिल्यांदा मी आज शंकराचार्यांचा निषेध करतो की या देशातील मनुवाद जिवंत करण्यासाठी आज त्यांनी केलेलं भयानक वक्तव्य हे चीड आणणारं, राग आणणारं आहे. अजूनही जाता जात नाही तिला जात म्हणतात, ही गोष्ट सत्य करणारी आहे. आणि जेव्हा ते असं म्हणतात की जातीयवाद, जाती व्यवस्था ही नैसर्गिक आहे, म्हणजे आम्ही फक्त गावाच्या बाहेर राहायचं, दऱ्याखोऱ्यात राहायचं, कुठल्याही सोयी सुविधांपासून वंचित राहायचं आणि मुख्य प्रवाहाच्या बाहेर राहायचं, ही जी जातीय व्यवस्था आहे त्याचं समर्थन शंकराचार्य करत असतील तर आम्ही शंकराचार्य यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि आम्ही चालून घेणार नाही. हा मनुवाद आम्ही खपवून घेणार नाही. आज ओबीसी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. जो माननीय शरद पवारांचं योगदान आहे ओबीसी समाजासाठी ते कधीच कोणाला विसरता येणार नाही. म्हणजे अगदी छगन भुजबळ साहेबांना देखील नाही. मंडळ आयोग जेव्हा आला तेव्हा मंडळ आयोगाची अंमलबजावणी ही पहिल्यांदा देशभरात कोणी केली असेल तर ती श्री शरद पवार यांनी केली. 27% आरक्षण दिलं. आज महाराष्ट्रात डेप्युटी कलेक्टर, अनेक IPS रँक पर्यंत पोहोचलेले अधिकारी, अनेक कलेक्टर झालेले अधिकारी, अनेक जण रेव्हेन्यू मध्ये कुठे कुठल्या जागांवर आहे. ती मेहरबानी पवार साहेबांची आहे. राजकीय व्यवस्थेमध्ये कुठेही नसलेला बंजारा, वंजारी, माळी, धनगर या सगळ्यांना आरक्षण देऊन राजकीय व्यवस्थेमध्ये आणण्याचं मोठं काम प्रस्थापित जातींच्या विरोधात जाऊन माननीय पवार साहेबांनी केलं. त्यामुळे पवार साहेबांचं जे योगदान आहे ओबीसीच्या भल्यासाठी ते इतर कोणाचंच नाही. त्याचबरोबर मी एका गोष्टीचा निषेध करतो, तो म्हणजे भुजबळ साहेबांचा आमचे वैचारिक मतभेद झाले ते ज्या पद्धतीने पवार साहेबांशी बरोबर त्यांनी केलं ते आम्हाला आजही योग्य वाटत नाही. पण माननीय भुजबळ साहेबांबद्दल ते ज्या मंत्रिमंडळात आहेत त्या मंत्रिमंडळातील एका पक्षाचा आमदार ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी असं म्हणणं की भुजबळांच्या, मी पुढे काय वाक्य वापरत नाही, हे असंविधानिक आहे. त्या मंत्रिमंडळातले ते सहकारी आहेत. खरं तर त्यांनी पण मंत्रिमंडळातच हे सगळं बोलायला पाहिजे. ते मंत्रिमंडळामध्ये कुठेतरी ओबीसीची बाजू कमी पडते त्यांची मांडणी, हे दिसतंय. त्यांनी निर्णय घ्यावा, आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत. आमचं मत स्पष्ट आहे आणि आम्ही त्याच्यापासून गेले अनेक वर्ष तसेच राहिलो आणि पुढच्या अनेक वर्ष तसेच राहू की मराठ्यांना आरक्षण द्यावं, पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ही आमची भूमिका आहे. आम्हाला वाद घालायचे नाहीत. मी आज सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की मराठ्याने आपण हजारो वर्ष एकत्र राहिलो, हजारो. आपण सगळे बहुजन आहोत. बहुजनांमध्ये भांडणं लावावीत ही काही जणांची इच्छा आहे. कारण का बहुजन एक झाले तर सत्ता दुसरीकडे जाऊच शकत नाही, माहिती आहे त्यांना. त्यामुळे बहुजनांना एका बाजूला काढा आणि मराठ्यांना एका बाजूला काढा आणि कोंबडे झुंजवत ठेवा. मिळतं काय कोणाला? ठेंगा. आता त्या सर्क्युलरमध्ये आहे की सगळे सोयऱ्यांना पण तुम्ही सर्टिफिकेट द्या, बरोबर आहे ना. आता माझी बायको ब्राह्मण आहे, तिच्या बहिणीला तुम्ही वंजारी म्हणून सर्टिफिकेट देणार का? सगळे सोयरे झाले ना. तिच्या बहिणीच्या मुलांना सर्टिफिकेट देणार का? माझ्या बायकोच्या बहिणीच्या मुलांना सर्टिफिकेट देणार का? सगळे सोयरे आहेत. नातं ना तर रक्तच आमचं. मग ह्याच्या पुढे करा कायदा की इंटरकास्ट मॅरेज केलं, समजा एखाद्या मागासवर्गीयाने एखाद्या सवर्ण मुलीबरोबर, त्या सवर्ण मुलीच्या किंवा एखाद्या मागासवर्गीय महिलेने जर एखाद्या पुरुषाशी लग्न केलं तर मुलाची जात, त्या मुलीची जात लागली पाहिजे मुलाला, जन्माला आलेल्या मुलाला. तुम्ही पुरुष सत्ताकच का सत्ता राबवता? का महिला महत्वाची नाही संसारामध्ये? त्यामुळे आमची मागणी आता की एखाद्या मागासवर्गीय महिलेने सवर्णाशी लग्न केलं तर त्या मागासवर्गीय महिलेची जात तिच्या मुलांना लागली पाहिजे. का तिच्याच गर्भात नव्हतं तो मुलगा बाहेर पडतो, त्याच्यात पुरुषाचं काय? असं सगळे सोयरे करण्यापेक्षा अशी पुरोगामी घोषणा करा ना
की ह्याच्यापुढे आईची जात लावली जाईल आणि जर ती मागासवर्गीय असेल तर पूर्ण सवलती पोरांना मिळतील म्हणून, म्हणजे मुला मुलींना जे कोणी होतील पुढची पिढी. तेव्हा या आगी लावण्याची कामं बंद व्हावीत. हिंदू मुसलमान जसे एकमेकांपासून बाजूला करून टाकले या देशात, तसे ओबीसी आणि मराठा बाजूला करण्याचं काम हा सत्ताधारी पक्ष करतोय आणि त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. आणि सगळे सोयरे हा सर्वात डेंजरस शब्द त्यांनी याच्यात घातलेला आहे. सगळे सोयरे याचं स्पष्टीकरण सरकारने द्यावं, नाहीतर आमच्याही सगळ्या सोयऱ्यांना वंजाऱ्यांचं सर्टिफिकेट द्यायला सुरुवात करावी. आम्ही ओबीसी आहोत आणि आमची भाकरी ही आदरणीय पवारसाहेबांमुळे आम्हाला मिळालेली आहे. मग तेच आज आमच्या कार्यकर्त्यांनी बनवून आणलं होतं, ती आम्ही तुमच्या समोर ठेवतो. घ्या 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 घ्या. पवारसाहेब पाटील मुळात मंडल आयोगामुळेच आम्हाला ही भाकरी मिळालेली आहे आणि ती पवारसाहेबांमुळे मिळालेली आहे. सर, एकंदरीत मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाची मंत्रिमंडळामध्ये राजकारण पेटताना दिसतंय. अधिक वादक मंत्रिमंडळ असं वाटतं का? भुजबळ वेगळं शिंदे गट वेगळं बोलतोय. असं आहे की मंत्रिमंडळाच्या बाहेर येऊन जो भुजबळ भूमिका मांडतायत ते त्यांनी मंत्रिमंडळात मांडावी ना. ते मंत्रिमंडळात कुठेतरी कमी पडतायत, त्यांच्या बाजूनी उभं राहायला कमी पडतायत. आणि मला अधिक बोलायला लावू नका. भुजबळ साहेब तुम्ही प्रामाणिकपणाने सांगा की आपण जेव्हा संयुक्तरित्या मंत्रिमंडळात होतो तेव्हा ओबीसी, बीसी, एससी, एसटी यांच्या फायली फायनान्समध्ये कोण दाबून ठेवायचं? फंड द्यायला कमतरता कोण करायचं? जर तुम्हाला एवढंच ओबीसी बद्दल प्रेम असेल तर सांगा जरा, सर्वात जास्त विरोध कोणाचा असायचा? आदिवासी मंत्री होते धुळे नंदुरबारचे केसी पाडवींना विचारा बरं किती छळलंय कुणी. तेव्हा हे असली राजकारण आम्हाला समजवायला जाऊ नका. या केसी पाडवीला विचारा की आदिवासीच्या बाबतीत कसे अन्याय करायचे. रोख नेमका कोणाकडे? समजने वाले को इशारा काफी होता है. राष्ट्रवादी याच्या पुढे घोषणा घेऊन चालेल, बहुजन जुडेगा बहुजन जुडेगा ओबीसीसाठी येणाऱ्या काळामध्ये काही मोर्चे किंवा या ठिकाणी तुमच्याकडून काय भूमिका असणार? आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही सांगितलं की ओबीसीने एकत्रच राहावं आणि मराठा समाजाला समर्थन द्यावं. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, पण ओबीसींचा कमी करून त्यांना देता कामा नये. कारण ओबीसी हा 5000 वर्ष पिचलेली जात आहे. छगन भुजबळांनी आज समर्थन केलेलं आहे आणि इतर आभार मानलेले तुमचे आभार मानले का? तुम्ही त्यांची पाठराखण करताय? नाही, पाठराखण नाही. जिथे अन्याय तिथे अन्याय हे शब्द उच्चारणे भुजबळांविरुद्ध 75 वर्षाच्या राजकीय परिपक्व. ठीक आहे, माझे मतभेद झाले, पवार साहेबांच्या बाजूने मी गेलो, ती वेगळी गोष्ट आहे. पण असं राजकारण ठीक आहे, भाषा जरी त्यांच्या म्हणजे सॉरी मी तो शब्द नाही उच्चारू शकत, मी काही उच्चारतो, पण असं नाही, असा अपमान नाही करायचा. हे मान्यच नाही आपल्याला. आणि का नाही त्यांच्या पक्षाने निषेध केला? भुजबळांना एकटं का पडलं त्यांच्या पक्षाने? कुठे गेले सगळे मोठे नेते? कुणाला घाबरतायत? ते कुठल्या जातीचे पातीचे द्या सोडून, पण मंत्रिमंडळातल्या एका सहकार्याविरुद्ध असं बोललं जातं तेव्हा तुम्हाला वाटत नाही? एरवी भुजबळांच्या भूमिकेशी लांब जाताना मोठ्यांनी येऊन पत्रकार परिषदा घेतल्या की आमचा आणि भुजबळांचा काही संबंध नाही, राष्ट्रवादीची ती भूमिका नाही. मी बीसी, एससी, एसटी बद्दल इथल्या प्रमुख नेत्यांची भूमिका काय होती आणि म्हणून आम्ही फक्त शरद पवार पुरोगामी आहेत एवढंच म्हणतो, बाकी आम्ही कधीच कोणाचं नाव घेत नाही. आज महाविकास आघाडीची बैठक पार पडते आहे, अजून संपलेली नाहीये. काय एकंदरीत चर्चा झाली त्या संदर्भात? अजून चर्चा प्राथमिक ह्याच्यावरती आहे. आज पहिल्यांदा आंबेडकर साहेब आले होते, पण मी एवढंच सांगू इच्छितो की ते प्रचंड पॉझिटिव्ह आहेत आणि 100% आघाडी होईल.